शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलासह राष्ट्रीय महामार्गावरील बास्केट ब्रिज अशा 624 कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला तत्वता मान्यता. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास कामांचा घेतला आढावा. कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पूरस्थितीवर निघणार लवकरच तोडगा. रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विषयक विकास कामांचा आढावा कोल्हापूर विमानतळ येथे घेतला. कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पूरस्थिती यावर मार्ग काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा 624 कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला त्यांनी तत्वता मान्यता दिली. तसेच याबाबतचे संकल्पचित्र डिझाईन तातडीने सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावरील असलेले जमिनीचे अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जमिनीचे प्रश्न 8 दिवसात मिटवून ती जागा हस्तांतरित करू, तसेच ज्यांचे पैसे वाटप शिल्लक आहे त्यांचे पण 1 महिन्यात पैसे वाटप करून तीही जागा हस्तांतरित करू असे सांगितले. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे आंबा ते पैजारवाडी व पैजारवाडी ते चोकाक ही दोन्ही कामे एप्रिल 2026 अखेर पूर्ण होणार आहेत. या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार आंबा ते पैजारवाडी या दरम्यान 5 अंडरपास व 7 किलोमीटरच्या सेवा रस्त्याला, तसेच पैजारवाडी ते चोकाक या दरम्यानच्या 5 अंडरपास व 17 किमीच्या सेवा रस्त्यालाही यावेळी तत्वता मान्यता देण्यात आली. तसा प्रस्तावही दिल्लीला सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. उपस्थित खासदार धनंजय महाडिक आणि आमदार महोदयांनी जिल्हावासियांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. यावेळी खासदार श्री महाडिक म्हणाले, ही बैठक व्यापक स्वरूपात झाली असून शहरातील वाहतूक प्रश्न मार्गी लागेल. यातून जिल्ह्यातील नागरिकांनी येणारे सर्व भाविक पर्यटक यांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच गडिंग्लज व आजरा शहरासाठी रिंग रोडचीही मागणी करण्यात आली असून त्याचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे.